आदरणीय आमदार रवींद्र पाठक साहेबांनी ज्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या, जी गुढी पाठवली होती, त्यांनी विकासाचं पत्र पण दिलं होतं. त्यांनी पाठवलेल्या पत्राचा इथे कुठे सन्मान ठेवला पाहिजे होता. ज्या शिवसैनिकांनी जे आपले विजन खासदार आहेत मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा आदर ठेवला पाहिजे होता. अंबरनाथ शहरातील नगराध्यक्षा तेजस्विनी करंजुले पाटील यांनी जे सर्वांचे विषय समान घेतले होते, शहराचे विकासाच्या दृष्टीने विषय घेतले होते आणि सर्वांचे विषय घेतले होते. आणि ते विषय घेत असताना दुजाभाव त्यांनी केला नव्हता. मग तुम्ही मंजुरी देताना दुजाभाव करून विकासाला मुबलक असे विषय घेतलेले असताना तुम्ही जाणीवपूर्वक काही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचेच विषय जे शहराच्या दृष्टीने घेतलेले विषय होते तुम्ही नामंजूर केले आणि स्वतःचे विषय फक्त शिवसेनेचे मंजूर केले. याचा अर्थ तुम्हाला विकास नको शहराला. जो 30 वर्षे विनाश केला तो आज जर विकास करतायत तर मग तो तुम्ही आडकाठी केली आणि तुम्ही जाणीवपूर्वक करताय. आणि तुम्ही जी पाठवलेली विकासाची गुढी आहे की आम्हाला तुम्ही विकासाची गुढी पाठवा, पण विनाशाची गुढी हे जर उभारत असतील तर ते आम्ही तुमची दिलेली गुढीचा मान राखू, पण ते आम्ही तुम्हाला परत देतो. कारण की हे निषेध केल्याशिवाय आपल्यालाही कळणार नाही की आपले कावळे शहरभर काय करतायत. राहिला अब्दुल भाईंचा प्रश्न, हुज बॉस म्हणून स्वतःला समजवतात, तर मग हा तुम्ही विरोध का केला? आम्ही तर नगराध्यक्षांना विनंती करेन की त्यांचे विषय आपण मंजूर केलेत ना, तर आपण त्यांना आदेशही द्यावेत कामाचे, जेणेकरून शहराचा विकास होईल. कारण की नगराध्यक्ष सर्वांची आहे. आम्हाला शहराच्या विकासाच्या विरोधात जायचं नाही आहे आणि आमच्या नगराध्यक्षही सक्षम आहेत. त्यांनी सर्वांची बाजू सांभाळलेली होती. तुम्हाला जर सांभाळायची नसेल आणि तुम्हालाही काही गोष्टी खटकत असतील, आता तुम्ही हे मान्य करा का नगराध्यक्ष हे भाजपाचं आहे. तुम्ही तुमची मानसिकता बदला, कारण की तुम्हाला ती सवय लागली ना, ती आता त्याला जंग लागलेला आहे आणि ते जंग पुसण्याचं काम जनतेने केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे ना नगराध्यक्ष. आणि जर आमच्या नगराध्यक्षांचा मान राखता येत नसेल तर आम्ही हे विरोध करतोय. विकासाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्यात त्याला आम्ही निषेध म्हणून आपल्याला परत करतो सन्मानपूर्वक. आणि यांनी जो अंबरनाथ शहरावर जो आता अन्याय केला आहे याच्या विरुद्ध आम्ही हा निषेध केलेला आहे.